आणि यानंतरची बातमी आहे किल्ले रायगडावरून। किल्ले रायगडावरील स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडालाय। महिलांना पुरातत्व विभागाला चांगलंच धारेवरती धरलंय। पैसे घेता मग सुविधा कुठे आहेत? महिलांनी उघड्यावरती बसायचं का, असे सवाल सुद्धा महिलांनी उपस्थित केलेत। व्हायरल व्हिडिओमुळे प्रशासनाचं लक्तर वेशीवरती टांगलं गेलंय। ह्याचं विचारायचं तुम्ही, आम्ही जे हे तिकीट काढतो ना, तर हे महिलांनी उघड्यावर वॉशरूमला जाणं कितपत सेफ आहे मला सांगा। तर तुम्ही इथं बसलाय म्हणजे तुम्ही उत्तर द्यायला बांधील आहे ना आम्हाला। हे 25 रुपये कशाची घेता? हे गव्हर्नमेंटचं तिकीट आहे। बरं, आणि महिलांसाठी ज्या सुविधा देण्याचं काम कोणाचं इथं? तिकीट गव्हर्नमेंटचं आहे मॅडम। आम्ही नाही, व्हॉट एव्हर इट मे बी, पण तुम्ही इथं काम करता याच्यावरती म्हणजे जे पण काय आहे, तर मग तुम्हाला माहित पाहिजे ना। आम्ही आता दुसऱ्या कोणाला विचारणार आहे? तर वॉशरूम तिथं बंद होतं काय, तिथं जाणं सेफ नाही। माझ्याबरोबर अजून दुसऱ्या महिला पण होत्या। हा माझ्या एकटीचा प्रश्न नाहीये दादा। तुम्ही नंबर दिला तर मला वॉशरूमला आलेली राहणार आहे का? हे असं तुम्ही सांगा, मॅडम नंबर देतो फोनवरती, तुम्ही वॉशरूम करा। हे काय बोलणं झालं? आणि हा राजधानी रायगड आहे, ऐका एक मिनिटं। काय इथे कुठेही शौचाला गेलेलं, वॉशरूमला गेलेलं चालणार आहे का? मंदिर रायगडाचं पावित्र्य राहणार आहे का त्याच्याने?